बिबट्याचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्येच बिबटे सुरक्षित नसल्याचं सध्या बघायला मिळतंय। विविध कारणास्तव बिबट्यांचे मृत्यू होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ होत असल्याचं नाशिकमध्ये उघडकीस आलेलं आहे। आडगाव परिसरामध्ये शेतमळ्यामध्ये 2 बिबट्यांचे मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। सकाळी ज्ञानेश्वर शिंदे यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरानं एका बिबट्याला पाहिलं। दरम्यान ही बातमी गावात पसरताच 400 मीटर अंतरावर मंगेश लबडे यांच्या शेतामध्ये दुसरा बिबट्या मयत अवस्थेमध्ये आढळून आला आणि त्याचमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान ज्या परिसरामध्ये हे बिबटे आढळून आलेले आहेत त्या ठिकाणावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। 2 बिबट्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ ही उडालेली आहे। आडगाव परिसरातील याच जो संपूर्ण मळे परिसर आहेत या ठिकाणी काल सकाळी शेतामध्ये काम करणाऱ्या एका मजुराचा हा संपूर्ण प्रकार जो आहे तो लक्षात आला होता आणि त्यानंतर त्याने स्थानिक नागरिकांना याबाबत माहितीही दिलेली होती। आपण जर पाहिलं तर मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच ठिकाणी एक बिबट्या जो आहे तो इथे मयत अवस्थेमध्ये आढळला होता। आपण समोर जर पाहिलं तर सध्या वन विभागाचे अधिकारी असेल पथक जे आहे ते इथे येऊन पोहोचलेले आहेत आणि घटनास्थळी पंचनामा देखील सुरू आहेत। मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर 2 हे नर बिबटे आहेत ज्यांचं वय अंदाजे 6 ते 7 वर्ष सांगितलं जात आहे। त्यांचा मृत्यू झाल्यामुळे खरं तर हा चर्चेचा विषय ठरलेला आहे। शिंदे आणि लबडे या 2 शेतीचे मालक आहेत, त्यांची ती जागा आहेत आणि तिथे हे मृतदेह सापडले होते। माझ्यासोबत आता शिंदे दादा आहेत। दादा, काय नक्की हा प्रकार कधी लक्षात आला? साहेब, सकाळी आमचा लेबर आहे ना एक आमच्या पॉलीहाऊसच्या कोपऱ्यावरती गेला। तो तिथे गेल्यानंतर त्याला तो जवळ गेला, पार दिसला तर त्यावेळेस त्याची थोडी हालचाल चालू होती। त्याला तिथून पळतच सुटला आणि रिटर्न घरी येऊन त्याने सांगितलं आम्हाला। मग आम्ही लगेच वन विभागाला फोन केला। आधी तुम्ही बघितले म्हणजे ते कसे होते, त्यांना म्हणजे त्यांची हालचाल चालू होती त्यावेळेस बघितलं त्यावेळेस। जो पहिला बघितला ना त्याची हालचाल चालू होती थोडी। आणि दुसरा मी नाही बघितलं, ते यांनी बघितलेलं आहे। त्याच्यामुळे ते पण तो मयत अवस्थेत होता डायरेक्ट। बरोबर, काय त्यांच्या म्हणजे तोंडातून फेस किंवा काय बॉडी सुजलेली वगैरे असं काय? फक्त बॉडी भोगलेली होती, बाकी दुसरं काय असं। बरोबर, पण त्या अशा प्रकारे बिबट्यांचा मृत्यू झालेला आहे। तुमची वन विभागाकडे काय मागणी राहणार आहे? वन विभागाकडे मागणी अशी आहे का ती त्यांचं काम एकदम व्यवस्थित करते, कारण आम्ही जेव्हा बी फोन केला ना त्यावेळी त्यांचं योगदान आम्हाला खूप चांगलं लाभले। मागे बी आमच्या जवळ एक ऊसामध्ये पकडला ना त्यावेळेस त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं काम झालं आणि परफेक्ट काम झालं। त्याच्यामुळे ती काहीच अडचण नाही आम्हाला। आपण बघत आहोत खरं तर या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये देखील कुठेतरी घबराटी पसरलेली आहेत। नक्की या मृत्यूमागचं कारण काय आहे हे नक्की ज्यांनी कोणी केलंय त्याला कठोर शासनावर अशी मागणी आता त्यांच्याकडून केली ही जाते। गुगेसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी।